फायनलला एक आपल्या इथला निवडला जाईल आणि नंतर VIDC, KIDC, तुमचा GMIDC आणि TIDC असे सगळ्यांचेच एक एक संघ जातील आणि मग 5 मध्ये फायनल होईल. 2018 पासून हे काम सुरू झालेलं आहे असं सांगण्यात आलेलं आहे. एक चांगल्या पद्धतीनं तुम्ही आज बारामतीत आला, मी बारामती तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे. त्यांनी सर्व टीमचं आणि त्याच्यामध्ये असणारे माझे खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक सगळे त्या टीमच्या सहकार्यांचं मी मनापासून बारामतीमध्ये स्वागत करतो. उत्तम पद्धतीनं तुम्ही तुमचा खेळ या ठिकाणी करा. त्याच्यामध्ये कुठं झेल घेताना किंवा पळताना काय करताना कुठं काही हातापायाला इजा करून घेऊ नका, कारण पुन्हा सोमवारपासून आपल्याला आपलं जलसंपदा विभागाचं काम सुरू करायचं. त्याच्यामुळे गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु एक चांगला सुरुवात 2018 पासून केलेली आहे. मी मनापासून ह्या तुमच्या स्पर्धेला शुभेच्छा देतो. जो विजेता उपविजेता खेळामध्ये यश अपयश असतं, अपयशाने खचून जायचं नसतं, यशाने हुरळून जायचं नसतं. आणि अशा पद्धतीनं स्पोर्ट्समन स्पिरिट ज्याला आपण म्हणतो ते तुम्ही सगळ्यांनी दाखवा आणि पंचांनी फार महत्वाची जबाबदारी ह्याच्यामध्ये पार पाडा. अशा पद्धतीनं जे पंच म्हणून काम करणार आहेत त्यांनाही माझी विनंती राहील. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि आता तिथं जाऊन कोणतरी बॅटिंग करा, मी बॉलिंग करतो. बॉल त्या 3 स्टंपच्या आत येईल का बाहेर जाईल मला आता काय सांगता येत नाही, कारण एकेकाळी मी पण क्रिकेट खेळायचो, परंतु तो काळ वेगळा, आताचा काळ वेगळा. पण मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.